नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीच्या एका कंपनीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सध्या तिथे प्रयत्न सुरू आहे. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय किती मोठ्या प्रमाणात ही आग धुमसते आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतली ही घटना आहे. बंब लावताय देख समोर. आपण पाहू शकतोय नाशिक मधल्या सातपूर परिसरातल्या औद्योगिक वसाहतीत ही आग लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही आग धुमसते. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि त्यांच्याकडून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली त्याची माहिती मात्र मिळू शकली नाहीये, पण सध्या मोठ्या प्रमाणावर इथे नुकसान झाल्याचं दिसतंय. सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली की नाही याची सुद्धा माहिती अद्याप मिळू शकली नाहीये. सातपूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये या कंपनीला ही आग लागल्याची सध्या माहिती मिळते. तर आपण पाहू शकतोय अग्निशमन दलाच्या या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत. अग्निशमन दलाची ही एक गाडी इथे आता दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून आता ही आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. नाशिकमधली ही घटना आपण पाहतोय. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमधल्या एका कंपनीला ही आग लागली आहे. नेमकी कशामुळे ही आग लागली त्याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. नागपूर परिसरात असलेल्या एका औद्योगिक क्षेत्रातील कंपनीला आग लागलेली आहे. आपण सध्या या ठिकाणी दृश्यांमध्ये जर बघितलं तर मोठे शर्थीचे जे प्रयत्न आहेत ते आग विझवण्यासाठी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अग्निशमन दलाचं जे बंब आहे ते आता घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालेलं आहे. नाशिकच्या सातपूर औद्योगिक परिसरातील ही कंपनी आहे आणि या कंपनीला अचानक दुपारच्या सुमारास आज आग लागलेली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठी अशी आग जी आहे त्या आगीने रौद्ररूप जे आहे ते धारण केलेलं आहे. मागच्या जवळपास 10 ते 15 मिनिटांपासून या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते आग विझवण्याचं शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे आगीचे मोठे लोट आहेत ते देखील आता आकाशात झेपवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी घटनास्थळावरती सातपूर पोलीस असतील, त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे बंब असतील, MIDCतील अग्निशमन दलाचे बंब असतील, ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आग जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जो आहे तो या सर्व अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी या घटनेचे